ओबीसी समाज दुरावला हे समजल्यावर यात्रा काढतायत। शरद पवारांच्या मंडल यात्रेवर फडणवीसांची टीका। तर वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितलं, फडणवीसांचा हल्लाबोल। पालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी भुईसपाट होणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। तर महाविकास आघाडीने वेळीच मतदार यादी तपासून घ्यावी, हरल्यावर बोलतील मतदार यादी चुकीची होती, बावनकुळेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। मतदान वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे पवारांना लोक भेटले तसंच ठाकरेंनाही काही लोक भेटले होते। 60 ते 65 जागा जिंकून देऊ असा दावा केला। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। वादग्रस्त मंत्री आणि सरकारच्या घोटाळ्यांविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभरात आंदोलन। उद्धव ठाकरेंचं दादरमध्ये आंदोलन, तर इंडिया आघाडीचा दिल्लीमध्ये निवडणूक आयोगावर मोर्चा। कल्याणमध्ये स्वातंत्र्यदिनी चिकन मटणावर बंदी, नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचा इशारा। पालिकेच्या निर्णयावर आमदार जितेंद्र आव्हाड भडकले। चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कोराडी दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी, येत्या महिनाभरात चौकशीचे आदेश। दुर्घटनेत 8 जण जखमी झाल्याची माहिती। शरणू हांडे अपहरण प्रकरणी 7व्या आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी, सोलापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय। कबूतरखान्याच्या मुद्द्यावरून जैन मुनींचा आंदोलनाचा इशारा। आंदोलन सुरू राहणार, शांत बसणार नाही, वेळ आली तर शस्त्र देखील उचलू, जैन मुनींचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।